बिलोली तालुक्यातील खपराळा येथील दलित वस्तीत होत असलेल्या सीसी रोड आणि नाली बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून हा भ्रष्टाचार थांबविण्याची मागणी पांडुरंग पाटील बोगरे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद बांधकाम विभाग बिलोली यांच्याकडे केली होती। अन्यथा ग्रामपंचायत कार्यालय खपराळा येथे उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। त्यानुसार बोगरे हे उपोषणास बसलेत। बिलोली तालुक्यातील 16 लाख रुपयांचे सीसी रोड आणि नाली बांधकामासाठी दलित वस्तीत मंजूर झाले। सदर कामाची सुरुवात ही झाली असून कामाचा बोगसपणा उघडपणे दिसून येत आहे। यात सिमेंट एकदम हलक्या दर्जाचं वापरण्यात येत आहे, तर वाळू केवळ 2 किलोमीटर अंतरावर मिळत असताना डस्टचा वापर होत आहे। त्यासोबतच गजाळी 8 इंच न वापरता 6 इंची गजाळी वापरण्यात येत आहे। रोडवर बेड न टाकता पूर्वी केलेल्या रोडवरच थातूर मातूर गिट्टी टाकून सिमेंट टाकलं जात आहे। हा बोगसपणा थांबविण्याची मागणी गावातील 78 वर्षीय बुजुर्ग व्यक्ती पांडुरंग पाटील बोगरे यांनी केली होती, परंतु अधिकाऱ्यात मिलीभगत असल्यानं यात जिल्हा परिषदेचे डिप्टी इंजिनियर, पंचायत समितीचे जेई, विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांचा समावेश असल्याचा आरोप होत आहे। उपोषणकर्ता वयस्कर असल्यानं अधिकारी लक्ष देण्याची गरज आहे। पत्रकामध्ये लिहिले आहे त्या अंदाजपत्रकानुसार गुत्तेदार आणि डेप्टी इंजिनियर कडेमवार, गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवक या सगळ्यांनी संगनमत करून 15 लाख रुपयाचा निकष दर्जाचे काम होत आहे। हे काम म्हणजे माननीय लक्ष्मणरावजी ठक्करवाड साहेब यांच्या निधीत झालेले आहे। नाली काम बी झालेले आहे आणि रस्ताही काम झालेले आहे, म्हणून त्याच्यावर डबल करण्यात येत आहे। म्हणून हे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे। आणि गोपाळा मानिका यांच्या शेतात शेतजमीन आहे, मालकी हक्काची आहे। त्या मालकी हक्कामध्ये नालीचं काम चालू आहे। एकूण काम 60-90 मीटर झालेले आहे। आता 30 मीटर 40 मीटर राहिलेले आहे। शिशी रस्ता हा सुद्धा राहिलेला आहे। म्हणून या ठिकाणी मोजे खपराळा येथील निकृष्ट दर्जाचे काम, वाळू, रेती, सिमेंट हे काही नसताना सिमेंटसुद्धा ही डुप्लिकेट प्रमाणे आणलेली आहे। यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चाचपणी घेऊन आम्हाला म्हणजे उपोषकांना, मी उपोषण बसलेलं आहे, उपोषणकर्त्यांना सहकार्य करावे ही नम्र विनंती। प्रतिनिधी दादाराव हिंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।